अगदी काही वेळात विशाळगड प्रकरणी इम्तियाज जलील हे छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती आंदोलन करणारे त्यांच्या आंदोलनाच्या पूर्वी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त पोलिसांकडून लावण्यात आलेला आहे। दंगा कापो पथक सुद्धा त्या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः इम्तियाज जलील आहेत। सर, काय सांगाल तुम्ही, प्रशासनाने तुमच्या आंदोलनाच्या पूर्वी जोरदार तयारी केली आहे? 10 वर्षापासून मी या शहराचा आणि या जिल्ह्याचा नेतृत्व करत होतो। अनेक आंदोलनं आम्ही केले। एकही असं आंदोलन नाही आहे 10 वर्षामध्ये की ज्याच्यामध्ये मी ऑर्गनाइज केलेला त्याच्यामध्ये काही गाळबोट लागलेला आहे। मी कालही पोलिसांना सांगितलं होतं, सगळं वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की एक डेमोक्रॅटिक राईट आहे आम्हाला की पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा अधिकार आम्हाला आहे। पण ज्या प्रकारे आज जे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, म्हणजे एक छावणीसारखा स्वरूप तिथे देण्यात आलेलं आहे। मी जेव्हा तुम्हाला शब्द दिलेले आहे, मग काय कारण आहे की रायट कंट्रोल आणि आसू गॅसचे प्रॅक्टिस तिथे होत आहे? म्हणजे तुम्ही कोणत्या आधारावर हे करत आहे की आम्ही पीसफुल प्रोटेस्टही नाही करायचे करके? मी तर पोलीसवाली अधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब, तुम्ही कृपा करून येथून पोलीसवाल्यांना बाहेर काढा। आम्ही जबाबदारी घेतो, आम्ही सगळे लोक जबाबदारी घेतलेले आहे की आम्ही पीसफुल प्रोटेस्ट करणार आहे। इतकी पोलीस बघून काय आहे की लोकांमध्ये पण एक भीतीचं वातावरण निर्माण होतो की काय होणार काय नाही होणार करके। तर ठीक आहे, त्यांचं ते काम करत आहे। आम्ही तर पीसफुल प्रोटेस्ट ऑर्गनाइज करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सांगितलेले आहे। आजच्या आंदोलनाबद्दल काय भूमिका आहे? नाही, काय आहे की कुठेतरी कोणीतरी बोलायला पाहिजे ना। आज तुम्ही मशिदीवर हमला करतो, मशिदीमध्ये जाऊन ज्या प्रकारे तोडफोड करतो, आमची इबादतगाह आहे ना ते। समजा अशा प्रकारची घटना एका मंदिरामध्ये घडली असती तर काय आज देशामध्ये काय परिस्थिती राहिली असती? म्हणजे जेव्हा हे घडत होते तर पोलीसवाले कुठे होते, प्रशासन कुठे होता, तिकडची स्थानिक नेते मंडळी कुठे होती? म्हणजे 38 तास नंतर 36 तास नंतर तुम्ही जागे होणार आणि जाणार आणि सांगणार की बाबा शांतता ठेवा। हे करणारे कोण आहे? इंटेलिजन्स विंग आहे का नाही आहे? CID आहे का नाही आहे? IB आहे का नाही आहे की इतकं लोक जमा होतो, इकट्ठा होतो आणि बिचारे निर्दोष जे मुसलमानांचं काही देणं घेणं नाही, अतिक्रमण कसलाही प्रकारचं नाही, फक्त मुसलमानचं घरं बघून तुम्ही घरामध्ये घुसून अशा प्रकारचं तोडफोड करत असेल तर हे निंदनीय फक्त मुस्लिम समाजाकडून नको व्हायला पाहिजे। जे सेक्युलर हिंदूज जे आहे त्यांनीही याचा निषेध करायला पाहिजे, त्यांनीही याच्या बाबतीत आंदोलन करायला पाहिजे, नाहीतर याचा अंत होणार नाही। आज एक मशिदीवर केले, उद्या दुसरी मशिदीवर जाणार आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा त्यांचा उद्देशच हे आहे। तुमच्याबद्दल काही लोक प्रश्न उपस्थित करतात की तुम्ही आज सेक्युलरचा मुद्दा समोर आणताय, मात्र ज्या वेळेला धुळ्याला दगडफेक झाली किंवा इतर काही ठिकाणी दंगली झाल्या त्यावेळेला तुम्ही हा सेक्युलरचा मुद्दा का बोलला नाहीत? नाही, मी दरवेळी मी कुठेही काहीही झालं, तुम्ही धुळ्याला कशाला चालतं? राम मंदिरामध्ये जेव्हा हल्ला झाला होता तर सर्वप्रथम कोणी गेलं होतं? कोण आहे माझ्यावर आलोचना करणारे? त्यांना माझ्यासमोर आणा। कशा घरात लुपून छपून बसलेले होते? राम मंदिराच्या संरक्षणासाठी इम्तियाज जलील एकमेव तिथे गेला होता। नाहीतर विचारा तुम्ही पोलीसवाल्यांना की तुम्ही साक्षीदार आहे। मग हे फक्त राजनीतीसाठी? जे लोक आपल्या राम मंदिराची संरक्षणासाठी त्या रात्रभर झोपलेले होते किंवा झोपण्याचं नाटक करत होते, ते आज माझ्यावर बोट दाखवतं। दुसरा मुद्दा, इम्तियाज जलील यांच्यावरती बऱ्याच दिवसानंतर चंद्रकांत खैरे बोललेले, ते म्हणतात की जातीत वाद लावण्यासाठी इम्तियाज जलील आंदोलन करतो। अरे तुम्ही काय येत नाही? तुम्ही तर मुस्लिम महिलामध्ये फिरत होते ना, तुम्ही पण मशिदीमध्ये आले होते ना, म्हणजे याचं तुम्हाला समर्थन करत आहे का तुम्ही की जे मशिदीवर हल्ला झालेला आहे आणि जे मुस्लिम नेते त्यांच्यासाठी खूप प्रचार करत होते की खैरे साहेबांना मतदान करा? का खैरे साहेब निवेदन द्यायला आले नाही का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे फोटो बघा, जे निवेदन देणारे जे लोक आहे सगळं मुस्लिम। म्हणजे एकही हिंदू तुम्हाला दिसत नाही। निवडणुकीच्या वेळी सगळं मुसलमान तुम्हाला पाहिजे आणि जेव्हा मुसलमानावर वेळ आलेली आहे तर त्या पिक्चरमध्ये एकही हिंदू आपल्याला बघायला मिळत नाही। पार्टीचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता आपल्याला दिसत नाही जो दुसऱ्या समाजाचा आहे। म्हणजे आमच्यावर काही प्रसंग घडला, काही वेळ आली तर तुम्ही तुमचं करा रे बाबा, आम्ही तुमच्यासोबत नाही येणार आणि आम्ही सगळ्यांकडे जाऊ। हे कितपत योग्य आहे? आपण शेवटचा प्रश्न, हे सगळं आंदोलन झाल्यानंतर तुम्ही कोल्हापूरला विशाळगडावरती त्या मस्जिदीची पाहणी करायला जाण्यावरती ठाम आहात? जाणार। शाहू महाराजांचा ते जिल्हा आहे आणि मी भारतीय आहे
गर्वाने सांगतो मी महाराष्ट्रीयन आहे, कोणीही मला थांबवू शकत नाही. कोणत्या आधारावर तुम्ही मला मी कुठेही देशामध्ये कुठेही जाऊ शकतो. हे काय हे 5-25 हे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहे ज्यांनी हे सगळं घडवून आणलेले आहे त्याच्याप्रमाणे देश चालणार आहे का? आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे इम्तियाज जलील चालणार आहे का? येणार मी. तर हे होते इम्तियाज जलील. कॅमेरामन पप्पू सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.